गेली 46 वर्ष अलिबाग पंचायत समितीवर असलेले शेतकरी कामगार पक्षाची एकहाती वर्चस्व संपुष्टात आणत शिवसेनेनं इतिहास घडवत भगवा फडकवलाय। अलिबाग पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी बुधवार 11 मार्च 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात दुपारी 2 वाजता झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी भाग्यता नंदन पाटील तर उपसभापतीपदी प्रिया प्रमोद भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवड जाहीर होता शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाके वाजवून आनंद साजरा केला। या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांनी काम पाहिलं। सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक उमेदवार अर्ज दाखल झाल्यानं दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। यावेळी तहसीलदार विक्रम पाटील, गटविकास अधिकारी तसंच पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सभापती पदाचा पदभार स्वीकारताना जिल्हा परिषद शिवसेना गटनेत्या मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भुईर, तालुका प्रमुख अनंत गोंधळी, रसिका केणी आदी मान्यवर उपस्थित होते। मानसी दळवी यांनी आज 11/3/2026 रोजी हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जयंत दळवी साहेब आमदार यांच्या आशीर्वादाने आज मला इथे सभापतीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली। खरं तर आजचा हा क्षण आणि आजचा हा दिवस सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे, कारण की 46 वर्ष आपण या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली आणि तो आज क्षण आहे। तर खूप छान वाटतंय आजच्या दिवशी आणि पूर्ण अलिबाग तालुक्यातील जेवढे आपले सदस्य आहेत त्यांनी मला बिनविरोध तिथे सभापतीपदी विराजमान होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व पंचायत समिती सदस्यांचे आभार मानते आणि जनतेच्या सेवेशी मी कटिबद्ध राहील एवढी मी सर्वांना ग्वाही देते आणि थांबते। आज या ठिकाणी नवनिर्वाचित सभापती भाग्यता नंदन पाटील आणि उपसभापती प्रियाताई भगत यांची या ठिकाणी अब्बास तांडे, पैगंबरवासी अब्बास तांडे यांच्या काँग्रेसचे सभापती झाले आणि याच्यानंतर जवळजवळ 46 वर्षांनी या ठिकाणी शिंदे गटाचे शिवसेनेच्या सभापती आणि उपसभापती यांची आज या ठिकाणी निवड झालेली आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगेन की सभापती आणि उपसभापती यांनी तालुक्याचा विकास करत असताना सर्व सभासदांना विश्वासात घेऊन ग्रामीण जनतेचे सगळे अतिसंवेदनशील आणि चांगले असे योग्य निर्णय त्यांनी घ्यावे आणि उत्तम प्रकारे प्रशासन करावं असं या ठिकाणी मी सांगते आणि खूप खूप शुभेच्छा देते। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने 80% समाजकारण 20% राजकारण करत असताना या तालुक्यामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर 14 पैकी 12 पंचायत समिती सदस्य हे शिवसेनेचे निवडून आले आणि बहुमताने या अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे। त्यामुळे या अलिबाग तालुक्यातील सर्व जनतेने आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। त्यामुळे आजचा जो 46 वर्षानंतर जो अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाय त्याबद्दल मी सर्वच अलिबाग तालुक्यातील जनतेचा आभार व्यक्त करतो आणि या दोन्ही सभापती आणि उपसभापतींना मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जनतेची सेवा करून अलिबाग तालुक्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सर्व प्रामाणिक प्रयत्न करतात। जशी महायुती आहे, राज्यामध्ये जशी महायुती आहे तसंच उद्याची जी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि महायुतीमध्येच ही निवडणूक लढली जाईल। वरिष्ठांचा जो आदेश येईल त्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत आम्ही शिवसेना राहणार आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी।
आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.